मला समजलं कळलं हे महत्त्वाचं हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. मला शेवटी सत्य कधीही लपून राहत ऐका ना परिपूर्ण असं बरं शिवाय पाहुण्याच्या घरात आमच्याकडून जे काही कृत्य झालं ते आपण विसरून जाऊन जे मनामध्ये आडेवेळे असते त्याच्याबद्दल ते सोडून देऊ. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने करू. समाजाचं काम तुम्ही करत होते, आम्ही करत होतो, पुन्हा जोमान्यामध्ये काम करू आणि हा जो समाजाचा गाडा आहे समाजाच्या लढ्याचा आपण तो रथ पुढे घेऊन जाऊ. आम्ही सगळे विमस्था आम्ही सगळ्या दिवशी होतो तेच आम्ही योग्य करून आम्ही भावनेद्वार जे कृत्य केलं त्याची आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण मोठ्या मनानं ते पदरात घेऊन सगळं विसरून जाऊ. नवीन कार्याला आपण सुरुवात करू. मी पहिल्यापासून समाजासाठीच काम करत राहील आणि आता करत होतो. तुम्ही जे समाजासाठी करत होते मी तुमच्याविषयी माझ्या मनात काही द्वेष नव्हता, काही राग नव्हता, कारण तुमचा जो गैरसमज झाला होता त्या गैरसमजातून तुम्ही हे पाऊल उचललेलं होतं. बरोबर. आणि तो गैरसमज एक ना एक दिवस तुमचा दूर होईल आणि जो हा काळोख आहे तो काळोख बाजूला होईल आणि सत्य समोर येईल. कारण सत्य कधीही पराजित होत नाही, परेशान होत आहे पण पराजित होत नाही आणि सत्यमेव जयते. शेवटी तुम्हाला कळलं हेच माझ्यासाठी. मी त्यावेळेसही म्हणलो होतो काळ याच्यावर उत्तर देईल आणि आज काळाने उत्तर ते दिलं आहे. आणि तुमचे खरंच आभार. आणि मी कधीही तुमच्याविषयी नाराज किंवा समाजातल्या कुठल्याही गोष्टीचं नाराज, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने समाजासाठी प्रयत्न करत असतो, मरमर करत असतो. मी पण तेच करत होतो आणि इथून पुढून अजून जोमाने करत. सर्व जय शिवराय. शिवाजी महाराज की जय. मराठा. आज आपका दूध असले आज तो सही में खुशी हो रही कि एक समाज बांधव ने जो उसको गलती की थी उसने तो उसका एहसास हो गया और उसके पश्चाताप में उसने आज आके दुग्धाभिषेक किया. समाज का काम करते समय सब की वजह से गलती होती ही रहती है, लेकिन समाज का काम करने के बाद अपने को अगर ऐसी कुछ सज़ा मिलती है तो फिर अपने को दुख तो होता है, फैमिली को भी थोड़ा सा ये पछतावा होता है. लेकिन आज वो सब धुल के गए मुझे ऐसा लगता है. और समाज का काम जो मेरे तन मन धन से चालू था वो ऐसा ही जारी रहेगा और इनको लेके जारी रहेगा. समाज के प्रति मेरी जो संवेदना थी वो मैंने उसी टाइम बताया था कि जब टाइम आएगा तो उसका उत्तर मिल जाएगा और आज काल ने उसका उत्तर दे दिया है. क्या नाम है? मेरा नाम डॉक्टर रमेश तारक है और मैं अंतरवाली सराठी का रहने वाला हूँ. अरे यार भाऊ सुनील भाऊ तुम्ही घ्या ना हातात. तुम्ही घ्या हातात. सुनील भाऊ तुम्ही घ्या हातात. डॉक्टर साहेब वरती बघा ना तुम्ही. दमा दमा ना. भाऊ जवळ सर. हळू चालू द्या एकदम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. एक मराठा. लाख मराठा. काय सांगाल तुम्ही आज दुग्धाभिषेकला काय कारण होते? तमाम समाज बांधवांना सर्वप्रथम माझा सप्रेम जय शिवराय. सुबह का भुला अगर शाम को घर पे आए तो उसको भुलाने कहते. गेल्या वर्षी आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक यांच्या हॉस्पिटलवर आम्ही आंदोलन केलं होतं. त्याची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आज त्यांचा दुग्धाभिषेक करून ते आंदोलन आम्ही माघार घेत आहोत. आणि याचं कारण असं आहे की तो जो फ्लो होता त्या फ्लोमध्ये येणं साहजिक होतं, कारण त्यावेळेस भावनिक वातावरण होतं. आम्ही सुद्धा भावनिक झालो होतो. भावनेच्या भरातून आम्ही ते आंदोलन केलं होतं. परंतु सत्य बाहेर यायला आणि खरं समाजासाठी खूप वेळ लागतो. तो वेळ आमचा गेलेला आहे. तेव्हा जर कळलं असतं की डॉक्टर साहेबांनी विरोध त्या आंदोलनाला केला नव्हता, ते जे पत्र डॉक्टर साहेबांनी दिलं होतं त्या ठिकाणी जातीवाद जास्त वाढत चालला होता गावात. तो जातीवाद जास्त वाढू नये, गावातलं वातावरण गुन्हा गोविंदांना जे लोक
अनेक वर्षापासून गावात राहतात, ते वातावरण दूषित होऊ नये हा त्या मागचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता. त्या हेतूतून ते पत्र दिलं होतं की इथलं उपोषण दुसऱ्या गावात घेऊन जा, ह्या गावात नको. त्यामुळं त्यांनी ते पत्र दिलं होतं आणि ते उशिरा आम्हाला समजल्यामुळं आम्ही आज डॉक्टर साहेबांचा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यांची दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. हे बघा, तुम्ही केलेल्या कृत्याचं तुम्हाला जर माफी मागता आली ती सुद्धा, त्याला सुद्धा फार डेअरिंग लागते आणि ती आम्ही डॉक्टर साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा दुग्धाभिषेक करून शाल पुष्पहार त्यांना आम्ही घातलेला आहे. आणि नक्कीच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे. उद्या 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने पुन्हा एकदा व्हावी याच हेतूने 2025च्या पूर्वसंध्येला डॉक्टर रमेशजी तारक यांचा दुग्धाभिषेक करून आम्ही नवीन कामाला सुरुवात करत आहोत. आणि बरेच काही सत्य अजून बाहेर यायचं बाकी आहे, ते हळूहळू सत्य बाहेर येईल समाजापुढं. ते सत्य आलं समाजाला कळेल की आम्ही योग्य आहोत ते. धन्यवाद. म्हणजे नेमकं काय सत्य बाहेर येणार आहे किंवा काय आपण सांगायचा प्रयत्न करतो? सध्या जे 2025च्या पूर्वसंध्येला जे आम्ही आज केलं त्याच्यावर मी जास्त बोलेल. सत्य काय आहे, कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत समाजाला दिसतंय की आज जे लढ्यामध्ये जे लोक होते ते आज त्यांच्यासोबत नाहीत. याचं कारण समाजाने आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. आम्ही त्याच्यावर जास्त बोलणार नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो आणि जबाबदारी सांगतो, हे स्टेटमेंट आवाज मीडियाने माझं घ्यावं. येणाऱ्या काळात सगळं सत्य बाहेर येणार आहे.